मैत्रिणींनो, कशा आहात सगळेजण? मस्त मजेत आणि भारीपैकी असाल स्वामीची कृपेने अशी आशा करते। आणि आजच्या व्हिडिओला करूया स्टार्ट, कारण आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि मला पूजा मांडायची आणि एक रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करायची। म्हणजे मी पहिल्यांदाच ट्राय करायला लागले ती रेसिपी, उपवासाचे डोसे। त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी तर शाबूस तांदूळ आणि वरीस तांदूळ भिजत घालावं लागेल 1 तासासाठी। पण ते भिजते तोपर्यंत आपण पूजेसाठी लागणारं साहित्य म्हणजे फुलं, पानं आणि फळं आणूया। फळं काही मी बाजारातून आणलेली नव्हती काल, म्हणजे मंगळवारी बाजार होता त्यावेळेला काय आणली नाहीत, कारण माझ्याकडे पैसे थोडंसंच होतं आणि हे गेले बाहेर गावी, त्यामुळे जास्त पैसे खर्च करू शकत नाही। आणि म्हणून म्हटलं इथंच फळं वगैरे आहेत, आमच्या इथं चिक्कूचं झाड आहे, रामफळ आहे, सीताफळ विहिरीकडं आहे, तिथून बघूया तिथं मिळालं तर एखादं। आणि नारळाला पण मी आज काहीतरी वेगळं लुक करणार आहे, तिथं बघू शकता तुम्ही, फोटो मी टाकते। अशा पद्धतीने मी काहीतरी करायचं ट्राय बघणार आहे आणि ते मला जमतंय का। मी मागच्या वर्षी विचार केला होता हा या वर्षी आपण असं करूया मार्गशीर्ष महिन्यामध्ये। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। उपवासाचे डोसे बनवायचे आहेत की नाही तुम्हाला बोललेली बघा मी। तर त्याच्यासाठी आपल्याला 1 वाटी शाबूस तांदूळ घ्यायचा आहे, ते टाकायचं एका पातेल्यामध्ये आणि 1 वाटी वरीचे तांदूळ घ्यायचं आहे आणि हे 1-2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजे ह्याच्यामध्ये काही घाण वगैरे असेल तर ती निघून जात्या। स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आणि 1 तासासाठी चांगलं भिजत ठेवून द्यायचं आहे बाजूला। तुम्ही म्हणाल आता एवढा सारा आवाज कशाचा येतोय, तर आमच्या घराच्या पुढे एक विहीर आहे बघा, तुम्हाला मी मागच्या व्लॉगमध्ये दाखवलेली, आणि त्या विहिरीला 3 ते 4 मोटरे अटॅच आहेत। मग सकाळ सकाळच्या पारी किंवा दिवसभर पण मोटर चालूच असते, सगळ्यांची कामं चालू असल्यामुळं घरातली, आणि त्याचाच आवाज येतोय। माझ्या घराच्याच पुढं असल्यामुळे लईच आवाज येतोय व्लॉगमध्ये, जरा समजून घ्या। हे दिसतंय चांगलं, तोपर्यंत आपण फळं फुलं आणूया पूजेसाठी, चला। आणि हो, सगळेजण म्हणतात की बॅकग्राऊंडला खूप कोंबड्यांचा आवाज येतोय, जनावर ओरडते ती, मला खूप सारे कमेंट पण येते त्या। पण आता कसं होतं माहिती की, तर आम्ही राहतो एकतर शेतामध्ये आणि सगळ्यांची जनावर वगैरे आहे, ती कोंबड्या आहेत आणि कोंबड्याचा मुक्त संचार आहे, त्यामुळे ते ओरडतच राहणार। आणि मला जास्त काय एडिटिंग वगैरे टॉपचं एडिटिंग येत नाही की तिथं बॅकग्राऊंडचा आवाज रिमूव्ह करता येतंय, पण ती सगळी झंझट करण्यापेक्षा मी आहे हे, म्हणजे आहे जे ओरिजिनल आहे की नाही तेच व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते। तर जरा समजून घ्या आणि मला कमेंट काही करू नका, असं याचं मी तुम्हाला आता कारण सांगितलंय असं का होतंय, कोंबड्यांचा आवाज काय येतोय ते। चला तर मग, प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पूजा मांडतात बरं का। आता माझ्या इथं तशी मांडतात ना, तशी मी तुम्हाला दाखवणार। काही काही ठिकाणी का नाही फळांची फुलांची पानं पण घेतात, फळं पण घेतात, फुलं पण घेतात, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे मला असं वाटतंय। तर आता एक घराच्या पुढे चिक्कूचं झाड आहे, त्याची पानं पण घेणार आहे मी आणि एक चिक्कू पण तोडून घेणार आहे। दारात चिक्कू आहे म्हणून चिक्कू तर आणलंय। आता जाऊया विहिरीकडं, तिथं सीताफळ आहे ती, आणि इथं घराच्या मागं पेरू आहे, पेरू भेटतोय का बघूया आणि सीताफळ एखादं सापडतंय का बघूया। आणि इथं आंब्याची पानं पण आली आहेत, जाऊया शेतात। आता बघूया, पेरू तर काय तिथं सापडला नाही, आपण जाऊया वड्याकडं, वड्याकडं केळ आणि पेरू सापडते का बघूया। ही आंब्याचं झाड आहे आणि इथे आंब्याची पानं न्यायची आहेत आपल्याला, आणि तिकडं जाऊया तर लांब लई जायला लागणार आहे बघा। तिथं एखाद्या वेळेला पेरू आणि केळ भेटल, चिक्कू, सफरचंद, केळ आणि 3च फळं झाली। एक रामफळ आहे पण ती हाताला येत नाही माझ्या, हा रामफळ लई वरच्या साईडला। पेरू काही नाही, हाय पेरू पण लई वर आहे, काय करू काय समजना। असू दे, चला जे आहे तेच करूया। इथं हाय विहीर, तिथं सीताफळाची झाड इथून लई अडचण आहे, मला भीती वाटते अडचणी जायचं। इथं विहिरीच्या कडून एक आहे सीताफळाचं झाड, पण तिथं सगळं सीताफळ जळूनच गेले ती। पेरूचं पण झाड आहे, पेरू एक सुद्धा नाही याला, काय करू। बघा की कशी सीताफळ सगळी जळूनच गेले ती, बघा तुम्हाला दाखवू का, बघा हे बघा।
सीताफळ म्हणजे पिकून ते तिथंच खराब होऊन गेले काही ते काय. इथं पण नाहीत सीताफळ. इथं पण तसंच झालंय, जळले ती. बघा का असं झालंय सगळं. सगळी सीताफळ तशी झालेली ती. बघूया केळी आणि पेरू सापडला तर आता तिकडं वड्याकडं लांब जायला लागणार आहे. चला जाऊन बघूया, तर सापडलं तर सापडलं. हे बघा पावट्याच्या वेलाला पावटा आले ते, थंडीने याला फुलं येतात असं म्हणते ती. आणि पावट पण आलेत बघा इथं बारीक बारीक. सोनूला पावटा आहे हा. आम्ही लावलंच नाही, पण हे आमचं नवं, सासूबाईंचं इचुलं, सासूबाईंचं. शेतामध्ये हे बघा भात होता की नाही, या शेतात भात काढला होता. इथं केळ आहे, केळ घेऊया. पेरू आहे का बघूया. पेरू काय नाही, पेरू पण पोरं घेते ती काढून खायला, त्यामुळे एक सुद्धा पेरू नाही. चला आता केळच घेऊन जाऊया. एकच घेऊ. नंतर या शेतामध्ये लागण करायची, लागणीमध्येच गहू लावायचं. आणि बघूयात माळवं वगैरे लावायचं ह्या टायमाला. म्हणजे जर वेळेला लावतोच, ह्या वर्षीच लावलं नाही जास्त करून. आपण देवीचं मुकुट सजवणार आहे की नाही, त्यावेळेला बघूयाचं काहीतरी करता येते का. हे घेऊन जाय, भारी वाटते नाही. मला लय आवडतं असलं शेतामधली फुलं. हे पण बघा, हे बघा कसलं भारी दिसतं. हे गवतातलंच आहे पण भारी दिसते फुलं. हे बघा छान दिसते ना. याचं काहीतरी करूया आपण. शेतात आलीच आहे, थोड्या हिरव्या मिरच्या घेऊया, थोड्याच घेऊया म्हणजे ताज्या ताज्या. हे बघा आमच्या शेतातल्या हिरव्या मिरच्या इथे. ते बघा बघू शकताय, बास झाल्या. जेवढं काय काय सापडलंय तेवढ्यामध्येच पूजा मांडणार आहे. कारण जास्त शास्त्रानुसार करायला आपल्याकडे काय एवढं सगळं साहित्य नसते. मग जेवढं आहे त्याच्यातूनच मांडूया साधी सिंपल आपली पूजा. चला आता घरला जाऊया. अरुणाताई त्यांच्यात कशी पूजा मांडलेली, मग तिकडून पाट आणला आणि फुलं वगैरे पण आणली ती. आणि सकाळपासून बायका पूजा मांडायच्या नादाला लागले, त्यामुळे सगळ्यांनी फुलं नेलेली ती. मला थोडीशीच सापडले ते. चल करूया तयारी पूजेची. नाही मी तुम्हाला दाखवलेलं बघा मगाशी, जो एक फोटो लावला होता बघा, सेम मला तसं काहीतरी करायचं. आणि म्हणजे कळस, त्याच्यावरती नारळ आणि देवीचा लुक येईल असं काहीतरी आपल्याला करायचं. त्याच्यासाठी मी ही साडी घेतल्या आणि ह्याचा ब्लाऊज पीस आपल्याला कट करायचा आहे. आणि ब्लाऊज पीसचं आपल्याला देवीला साडी नेसवायची. मी कधी केलेली नाही, फर्स्ट टाइमच ट्राय करणार आहे. बघूया चला येते का आपल्याला, ट्राय करून बघायला काय हरकत आहे. मी आता ब्लाऊज पीस कट करते. ह्या साडीचं काही ब्लाऊज शिवणार नव्हती मी, त्यामुळं हे थोडंसंच कट केलेलं आहे. साडीला एक्स्ट्रा भाग असू देत म्हणून. चला करूयात. रबर आहे
देवीला जे वस्त्र नेसवायचं ते झाले. त्याला जो दागिना घालायचा आहे ना ते आणूया. आता मी टाकले माळ्यावर सगळं साहित्य, तिथून आता आणूया माळ्यावर जाऊन. चला माळ्यावर टाकले सगळं. तर हे बघा माळा आहे त्यांचा. जाऊया आता माळ्यावर. व्यवस्थित जायला लागते. माळाचे जे फळे आहेत ना ते खराब झाले ते. आणि हे बघा माळा वाकून जायला लागते ना, डोक्याला थटते, एवढा स्पेस नाहीत. तर ही गौरीचंही साहित्य ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये दागिने नाही ती घातलं. शोधूया दागिने ही आणली, ती दागिने वगैरे आणली तर ते घालूया. डोळं तयार केले देवीला लावायला, म्हणजे त्या नारळाला लावायला कागदाचं डोळं तयार केले ते डोळं आपण चिटकूया. रांगोळी काढूया. एवढी परफेक्ट नाही पण जेवढी तर तसली काढूया. चला अशी काढली पूजा वगैरे मांडायला लईच वेळ झाला. आता खाऊन घेऊया काहीतरी, भूक खूप लागली. आणि प्रसाद दाखवलाय, साखरेचा नैवेद्य दाखवलाय, साखर आणि दुधाचा. आता आपण काहीतरी खाऊया करून. चला ते मला रेसिपी पण दाखवायचे. डाऊन झाले, एनर्जी अशी वाटायला, भूक लागली. किती वाजले बघा, 1:15 वाजले. चला तर मग बटाट्याची भाजी करायची आहे डोश्याबरोबर खायला, म्हणून 2 बटाटे चिरून घेतलं. एकच लागतंय मला, पण आईंसाठी पण द्यायचं आहे त्यामुळं 2 चिरून घेतले ते आणि कुकरला शिजवत घालूया. आता हे आपण भिजत घातलेलं शाबूस तांदूळ आणि वरी होती का नाही ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया. ह्यामध्ये तुमच्या अकॉर्डिंग तिखट किती पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या कट करून टाका आणि अशी पेस्ट करून घ्या, म्हणजे असं बारीक करून घ्यायचं. आणि ह्यामध्ये आता हे बघा बटाटे शिजले, कुकर बंद करून घेतला. आणि आता मी यामध्ये थोडंसं मीठ टाकले, तव्यावरती थोडंसं आधी पाणी टाकलं आणि नंतर ते पुसून घेतलं आणि तेल सगळीकडून लावले आणि पसरून घेतलंय बघा. मी हे पहिल्यांदाच करायला लागले त्यामुळं मी पहिला डोसा छोटासाच केलाय. पहिल्यांदा केलेला डोसा तर एकच नंबर झालाय. बघू शकताय जाळीदार, एकदम मऊ लुसलुशीत आणि टेस्टी पण तेवढाच होता बरं का. आणि आता मग दुसरा मी मोठा पसरून घ्यायचं म्हटलं, म्हणून ते सेम प्रोसेस केली. तव्यावरती तेल लावलं सगळीकडून ब्रशनं त्या आणि पसरून घेतला. मोठा पसरला जरा ह्या वेळेला आणि तो पण मस्त असं झालेला तव्यावरती डोसा. आणि सगळेच डोसे एक नंबर असं झालं होतं. आणि ह्याच्याबरोबर आपल्याला खोबऱ्याची चटणी पण करू शकतो बरं का. आणि माझ्या रेसिपीच्या चॅनलवरती मी उपवासाची खोबऱ्याची चटणी कशी करायची ती तिथं सांगितलेली, आणि ह्याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकते मी. आणि आता आपल्याला ह्याच्याबरोबर बटाट्याची भाजीच करायची आहे बाबांनो. मला खूपच कंटाळा आला आहे. मग मी सगळ्यात आधी थोडंसं त्याच तव्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि हिरव्या मिरच्या 2 ते 3 थोड्याशा ठेचून घेतलेल्या टाकलेल्या आणि त्या चांगल्या भाजून घेतल्या. नंतर जे बटाटा शिजवून घेतलेलं होतं ना तो परतून घेतला, मीठ टाकलं यावरती. आणि तयार झालेल्या बटाट्याच्या भाजी बरोबर गरमागरम डोसे खाऊन घेतले. आणि तुम्हाला ही रेसिपी समजली का? एकदम साधी सोपी आहे आणि खायला पण टेस्टी आहे बरं का. चला तर मग बटाट्याची भाजी बरोबर मी सर्व केले. आणि ही जी रेसिपी शूट करायची होती म्हणून असं मी प्लेटिंग करून घेतलंय बरं का.
तुम्ही पण ट्राय करून बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पोरं खेळायला लागली ती ते हात घाण आहे ती, त्यांना प्रसाद चारूया. चारू तुम्हाला थांब. भार लागलं भारी. अरे 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 तोंडाच्या बाहेर पडलं. दर्शिवन्य तुला पुढे ये बाळा पुढे ये. शिवण्याला व्यवस्थित दिलं. भारी झाले ना. बस आता खेळा खेळा आता. बस प्रसाद होता बस. तर मैत्रिणीनो आता खूप वेळ झालाय, भूक पण लागली. किती वाजले माहितीये का? 2:54 झाले. तेवढा वेळ झाला अजून मी जेवायचे. सकाळपासून ती पूजेच करत बसल्या आणि स्वयंपाक बनवला, डोसं बनवलं, आईंना दिलं नेऊन. आईने खाल्ले म्हणजे आई जेवले त्यांना तरी पण म्हटलं टेस्ट करून सांगा कसं झालंय. त्याच्यासाठी त्यांना पण दिले डोसे आणि बटाट्याची भाजी. त्या मला सांगतील कसं झालंय ते. आणि आता मी जेवून घेते आणि हा व्हिडिओ इथंच एंड करते. आणि हा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. कमेंट करून सांगायला विसरू नका. चला मग बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.